ती बैठक आता आमची संपन्न होणार. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यावरती टीका केली आणि असं म्हटलं आहे की नथुराम गोडसे यांनी शांत पद्धतीनं जसं गांधींची हत्या केली तसंच फडणवीस हे समाजामध्ये भांडणं लावतात. कोण आहेत ते? त्यांना त्यांच्या जिल्ह्यात नाही ओळखत कोणी, पण मी त्याच्यावर उत्तर द्यायचं. उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचे अंबरडा मोर्चा काढतात. खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत. यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही. या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही 50,000 रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही. त्याचे 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले. आणि आताही आम्ही 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे, ज्यातले 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत. याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे आणि 6,000 रुपये केंद्राचे, 12,000 रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत. त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल. तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत. ओबीसीचा मोर्चा नागपूरमध्ये निघाला. बोलले ना, बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते सध्या ज्या दौऱ्यावरती आहेत तिथं त्यांनी नाशिक नंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होत आहेत आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. सलग 3 बैठका या होत आहेत आणि यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कोण ओळखतं, मी त्यावरती का उत्तर देऊ असं मुख्यमंत्री म्हणालेत. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 2.5 वर्षात ठाकरेंनी शेतकऱ्यांना काय दिला असाही उलट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. आमचे अध्यक्ष श्री रवी चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागशा बैठका घेतलेल्या आहेत. त्या विभागामधल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या संदर्भातला आढावा आम्ही घेतो. तिथली संघटनात्मक परिस्थिती, तिथली बूथची रचना, तिथल्या मागच्या निवडणुकीतली काय परिस्थिती होती, आता या निवडणुकीत काय परिस्थिती आहे, युती कशी करायची, युती कुठे कुठे होऊ शकते, अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आणि एक प्रकारे पुढचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज आता इथे आम्ही नाशिक विभागामध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, सगळ्या 5ही जिल्हा परिषदा आणि ज्या काही नगरपालिका, नगरपंचायती आहेत या संदर्भात संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. त्यांना पुढचं दिशादर्शन देखील केलं आहे. मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला फार चांगलं यश मिळालं होतं. यावेळी त्याहीपेक्षा चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आपल्या आणि गिरीश भाऊंच्या सूचनेनंतर पोलीस आयुक्तांनी धडाकेबाज कारवाई शहरात सुरू केलेली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सुद्धा या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागतंय. पुढच्या काय सूचना असणार आहे? निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की
कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. उमेदवारीच्या संदर्भात महायुती इतका स्वभावाचा आहे. काय 100% नारा दिलाय महायुती. असं आहे, आम्ही पहिल्या दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीचं ठरवलंय. जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत. जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत, आमची तुल्यबळ पक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. त्यामुळे आम्ही समजा युती केली तर युतीचे 100. पुण्याचा जो गुंडा आहे घायवर, त्याला परवाना हा पोलिसांनी आयुक्तांनी दिलेला नव्हता, मात्र ज्यांनी कोणी दिला असेल त्याच्यावर कारवाई गृहराज्यमंत्र्यांनी त्याची त्या पत्रावर सही आहे अशा पद्धतीचे आरोप होते. असं आहे की एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही. कॉल सेंटरवर कारवाई केली आहे सीबीआयच्या माध्यमातून आणि त्यांनी अहवाल गृह विभागाला दिला अशी माहिती आहे. त्यामध्ये काही IPS अधिकारी अद्याप कुठलाही अहवाल सीबीआयकडनं राज्य सरकारकडे आलेला नाही. अशा प्रकारचा अहवाल आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.